नर्मदे हर. आज परिक्रमेचा 62वा दिवस आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर असणाऱ्या कुडा या पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी थांबलो होतो. व्यवस्था खूप छान झाली. हरिओम कालपासून आमच्या सोबत आहे. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आजचा दिवस हे नवीन महादेवाचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. अजून स्थापना झालेली नाही. तर असं हे कुडा या गावातून आज नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरनं चालण्याचा प्रयत्न चालू. कितना 22 किलोमीटर बता रहा है ना वो. बता तो रहा है, कितना है मालूम नहीं. आज अंदाजा साधारण 22 किलोमीटर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून आहे असं इथले लोक सांगतायत. बघू काय होते ते. नर्मदे हर, नर्मदे हर. मैयाच्या किनाऱ्याहून आजचा रस्ता नर्मदे हर. हा शेताच्या कडेकडे नाही. मामा की मैया की दारा. हा कितना बढ़िया सुंदर नजारा. हा एकदम छान आणि सुंदर नजारा मैयाचा. जवळून चालण्याचा आहे आनंद. गोरे काका आणि गणेश काका पुढे गेलेले आहेत. शेताच्या बाजूनं ही अशी पकदंडी. असा मैयाच्या किनाऱ्याहूनच चलता चलता असे काही खड्डे, कुठं चिखल, अशी थोडीशी वाट, थोडी अवघड, थोडी सोपी, थोडी शेतातून, अशा पद्धतीनं वाट काढत काढत पुढे पुढे चालू. असा शेताचा रस्ता नर्मदा मैया बाजूला. सरस्वती घाट. नर्मदा मैया के किनाऱ्यावर. फिर गांव कौन सा है ये? गाँव नहीं यहाँ पर. फिर कथा कहाँ चल रही है? वो गाँव कौन बोल रहा है? सरस्वती घाट या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर एकदम मैयाला चिटकून चालू. नरसिंह भगवान मंदिर, झुरई पिपरिया. या ठिकाणी आम्ही आलो, दर्शन वगैरे केलं आणि इथून पुढे निघणार. झुरई पिपरिया नरसिंह भगवान मंदिर, गोराघाट. गोराघाट या ठिकाणी आम्ही नर्मदा मैयाच्या काठावरून वर आलो, परंतु इथं आश्रमामध्ये भोजन प्रसादाची व्यवस्था नव्हती. पुढे निमखेडा 1 किलोमीटर आणि त्याच्या पुढे झाशी घाट 2 किलोमीटर असं पुढे आहे. तर आम्ही पलीकडे मैया दिसती या गावातला जाणारा पायवाट, त्या रस्त्यानं निमखेडाकडे चाललो आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पुढे हायवे लागतो जो जबलपूरकडे जातो. त्या पद्धतीनं
आम्ही आता ह्या शेतातल्या वाटेनं या ठिकाणी पुढे निघालो. समोर मैया, ही छोटीशी दुसरी नदी आहे, ती पार करायची आणि पलीकडे जायची. झांसी घाट जंगलवाली माता आश्रम या ठिकाणी आम्ही आलो. या ठिकाणी भागवत कथाकार राधिका दिदी यांचं हे देवघर. ह्या राधिका दिदी भागवत कथाकार आहेत. त्यांच्या साधना ते या ठिकाणी करतात. त्यांची साधना कुटी ही या ठिकाणी आहे. त्यांची ही साधना कुटी. या साधना कुटीमध्ये त्या साधनेला बसतात. आणि आज नर्मदा परिक्रमेमध्ये आम्ही गोरा घाटला थांबलो, परंतु गोरा घाटला आमची कोणची व्यवस्था त्या ठिकाणी झाली नाही आणि त्याच्यामुळं आम्ही पुढे निघालो. आणि योगायोग असा आला की जंगलवाली माता राधिका दिदी यांच्या आश्रमामध्ये आम्हाला येण्याचा योग आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नर्मदा मैयाच्या तटावर असणारा जंगलवाली माता मंदिर. ह्याच ठिकाणी भागवत कथाकार राधिका दिदी या ठिकाणी असतात. योग असं आहे की आज त्यांच्याच हातची भाजी आम्हाला खायला भेटणार आहे. राधिका दिदींच्या हातचं आज जेवण या ठिकाणी आम्हाला भेटेल. हा त्यांचा आश्रम आहे. हा त्यांचा पूर्ण आश्रमामध्ये आलो. त्यांचा रूम. दीदी कुछ होता बताओ तो सेवा. हाँ मैं बताती हूँ. दीदी 2 मिनट आपको बढ़िया प्रणाम दीदी. नर्मदे नर्मदे नर्मदे. योग बहुत अच्छा आ गया दीदी. इसको प्रसाद पाके थोड़ा जल पा लेना. और नीचे गुफा बनी है, नर्मदा जी विराजमान है नीचे. अच्छा. तो उसका दरवाजा खुला है. उधर थोड़ी झाड़ू लगा के और एक कपड़ा रखा है, उससे पोछा लगा देना. ये वाली कुंडी वहाँ रख देना, मुझे भोग लगाना है, तब तक मैं ठीक है ठीक है. जलने वाला है. भोग लगाए कुछ पाते नहीं हाँ. मैया. सुबह से नीचे शाम एक जन कोई भी चला जाना. वो कपड़ा उधर पड़ा है, वही ला ले, उससे गीला करके अंदर पोछ लेना. तब मैं इधर कर दूँ, फिर आपको लगा दूँ. हाथ धो आप. हाथ धो के पानी पी. राधिका दीदीच्या आश्रमामध्ये आम्ही आलो. खाली गुफा बनवलेली आहे. त्या ठिकाणी त्यांचा साधना वगैरे त्या ठिकाणी चलती. आज या ठिकाणी परिक्रमावासी आले आणि त्यांना योगायोगानं हे पोळी बनवताना हे परिक्रमावासी नर्मदा मैयाचं मंदिर. महादेव भगवान अशा आश्रमामध्ये आज आम्हाला यायचा योग आला. आणि योगायोगानं सगळं आम्ही या ठिकाणी पाहून या ठिकाणी
मी प्रसादी या ठिकाणी घेणार आहोत. जंगल माता मंदिर या ठिकाणी गणेशराव आणि हरिओम यांनी पोळ्या बनवल्या. पोळ्याचा आता आम्ही या ठिकाणी जेवण वगैरे प्रसादी घेणार. आज परिक्रमेच्या 62व्या दिवशी नर्मदा परिक्रमेच्या काठावर असणाऱ्या झोजी या गावामध्ये आलो आम्ही. हनुमान मंदिर झोजी या ठिकाणी हे नर्मदे मैयाचा काठ आणि या ठिकाणी आम्ही आलो. हे हनुमान मंदिर, हे महादेवाचं मंदिर, मध्ये गोपालकृष्ण त्यांचे बाकीचे देव. त्या ठिकाणी आलो. सकाळी आम्ही आज कुडा या गावातून निघाल्यानंतर वाट्यामध्ये आज संपूर्ण प्रवास हा नर्मदा मैयाच्या काठाहून झाला आणि त्याच्यामुळं त्या काठाहून प्रवास करत असताना पहिल्यांदा झलोन, पुन्हा सुनाचर, कुशली, झुरई पिपरिया, त्याच्यानंतर गोराघाट, निमखेडा या मार्गे जंगलवाली माता मंदिर येथे साध्वी राधिका दिदी ह्या भागवत कथा या ठिकाणी करतात. त्यांच्या ठिकाणी त्यांच्या आश्रमामध्ये गेलो. त्यांनीच बनवलेली भाजी, कढी असं त्यांनी संपूर्ण आज म्हणजे त्यांच्या हातचा प्रसाद भेटला. पुढे निघालो. पुढे झाशी रोड, बेलपठार या मार्गे हनुमान मंदिर झोजी या ठिकाणी आम्ही आजचा मुक्काम केला. आज परिक्रमेचा 62वा दिवस झोजी या गावामध्ये आम्ही आज पूर्ण केला. हा आश्रम आणि तिथं आता जेवायची व्यवस्था, त्या ठिकाणी प्रसादी वगैरे तयार होते. सगळे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रसादीसाठी त्यांना मदत करतात. असा हा आमचा आजचा 62वा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करणार. नर्मदे हर.